पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण याचा इतिहास देखील छळाचाच राहिलाय। त्याने स्पाय कॅमेराने पत्नीसोबतच्या शरीर संबंधाचे व्हिडिओ बनवल्याचा धक्कादायक कारनामा आता समोर आलाय। हे व्हिडिओ त्याने 2019 मध्ये काढले होते। या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। नक्की हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेऊया। स्पाय कॅमेराने केले पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड। निलेश चव्हाणचं लग्न 2018 मध्ये झालं होतं। त्यानंतर त्याच्या पत्नीला 2019 मध्ये सिलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचं आढळून आलं होतं। तिने याबाबत निलेशला विचारलं असता त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली। त्यानंतर पुढच्या महिन्यात तिला एसीला देखील काहीतरी संशयास्पद आढळलं। यावेळी देखील त्याने उडवाउडवीचीच उत्तरं दिली। त्यानंतर तिने काही दिवसांनी निलेशचा लॅपटॉप चेक केला। त्यावेळी तिला त्या दोघांचे शारीरिक संबंधाचे व्हिडिओ असल्याचं आढळून आलं। निलेश पत्नीसोबत शरीर संबंध ठेवत असताना घरातील लाईट सुरूच ठेवायचा आणि व्हिडिओ शूट करायचा। हे धक्कादायक वास्तव निलेशच्या बायकोसमोर येताच तिच्या पायाखालून जमीनच सरकली। निलेश चव्हाणचे इतर महिलांसोबतही व्हिडिओ। निलेशचे केवळ स्वतःच्या पत्नीसोबतचे शारीरिक संबंधाचे व्हिडिओ नव्हते तर इतरही काही महिलांसोबतचे त्याचे असे व्हिडिओ लॅपटॉपमध्ये आढळून आले। नंतर पत्नीने या संदर्भात निलेशला विचारणा केली असता त्याने तिला चाकूचा धाक दाखवत घाबरवलं। तिच्याकडील दागिने पैसे हिसकावून घेतले। निलेशच्या पत्नीने ही गोष्ट त्याच्या आईवडिलांना सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी देखील तिलाच दोष देत छळायला सुरुवात केली। या सगळ्यात वारजे पोलिसांची भूमिका का संशयास्पद वाटते? निलेशचा आणि त्याच्या वडिलांचा बांधकाम व्यवसाय असून त्यांच्याकडे आर्थिक सदनता आलीये। त्याच्या पत्नीचा सातत्याने छळ होत राहिला। शेवटी छळाला आणि मारहाणीला कंटाळून तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला। 2022 मध्ये तिने वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला। मारहाण आणि दोघांचे व्हिडिओ या संदर्भात सर्व माहिती पोलिसांना सविस्तर दिली, परंतु त्या काळातील वारजे पोलिसांची भूमिका ही संशयास्पद वाटते, कारण त्यांनी निलेशला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली होती। पुणे सत्र न्यायालयाने त्याचा तो अर्ज फेटाळला तरी देखील निलेश चव्हाणने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता आणि अखेर त्याला जामीन मिळाला। कसपटे कुटुंबाला धमकावल्या प्रकरणी देखील निलेशवर गुन्हा दाखल झालाय। खरं तर या सगळ्या घटनेनंतर निलेश चव्हाण विभक्त झाला। त्याचा हगवणे कुटुंबाशी घरोबा होता। तो शशांक हगवणे आणि त्याची बहीण यांचा मित्र देखील होता। अनेकदा जेव्हा कसपटेंनी बोलणी केली तेव्हा ती निलेश चव्हाणच्याच ऑफिसमध्ये झाली। वैष्णवीच्या मृत्यूनंतर देखील बाळ हगवणे कुटुंबाने निलेश चव्हाण याच्याकडे सोपवलं होतं। स्पाय कॅमेराने पत्नीसोबतच्या शरीर संबंधाचे व्हिडिओ बनवल्याचा गुन्हा वारजे पोलीस ठाण्यात दाखल होताच, पण त्याच्यावर आता बंदुकीने धाक दाखवत कसपटे कुटुंबाला धमकावल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात निलेश चव्हाण हा एक महत्त्वाचा दुवा असून त्याची विकृत प्रवृत्ती समोर आली आहे। तर मंडळी, तुम्हाला निलेश चव्हाण बद्दल आणि या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।